अकाउंट ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे। अवंतीपुरा, सोपोर आणि बारामुल्लामध्ये देखील हे ड्रोन पाडण्यात आलेले। बडगाम, पुलवामा, अनंतनागमध्ये देखील पाकचे ड्रोन्स आहेत ते पाडण्यात आलेले आहेत। त्यामुळे अजून किती लष्करी सामग्री ही पाकिस्तानची कामी येणार आहे किंवा बर्बाद ते करून घेणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बर्बादच म्हणावं लागेल विशाल, किती सामग्री बर्बाद करणार ते बघावं लागेल, कारण भारत सध्या तरी फक्त डिफेन्स मोडमध्ये आहे। म्हणजे जे काही हल्ले पाकिस्तानकडून केले जात आहेत, जी आगळीक केली जाते पाकिस्तानकडून, त्याला परतवून लावण्याचं काम भारत फक्त करतोय। भारताने अजून त्यांचा जो सिव्हिल एरिया आहे त्याला लक्ष केलेलं नाहीये, फक्त जे दहशतवादी अड्डे आहेत त्यांनाच लक्ष केलं। म्हणजे हल्ल्याच्या भूमिकेत, हल्ला करण्याच्या भूमिकेत अजून भारत आलेलं नाहीये। काल रात्री मात्र त्यांनी याबद्दल एक पाऊल उचललेलं होतं, पण आज याचं जोरदार उत्तर जे ते दिलं जाऊ शकतं। आमचे सहकारी आहेत आझाद, त्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात। आझाद जी, अभी की जानकारी क्या आ रही है अब तक? इस वक्त लगातार जिस मैं आपसे बात कर रहा हूँ, इस वक्त लगातार गोलीबारी जारी है, बहुत ज्यादा तेज हो रही है। पिछले 15-20 मिनट से जब से मेरी आपसे बात हो रही है, कंटिन्यूअसली जारी है गोलीबारी, हैवी लेवल पे चल रही है। जी, आपने थोड़ी देर पहले बताया था कि जमीन दहल गई है, वही सिचुएशन अभी भी आप महसूस कर रहे हैं? बिल्कुल उसी तरह की सिचुएशन अभी भी जारी है। आल्दो यहाँ पे पूरा ब्लैकआउट है, शायद मैं वाहिद इंसान हूँ जो इस वक्त रोशनी जलाकर जो है अपने देश की जनता को इसके बारे में बता रहा हूँ, यहाँ से रिपोर्ट कर रहा हूँ। बाकी पूरा ब्लैकआउट है, यहाँ पे सारे घरों में रोशनी बंद है, सब लोग खामोशी से बैठे हैं, कोई गाड़ी नहीं चल रही है, कुछ नहीं है, सिर्फ हमारी सेना इस वक्त कार्रवाई कर रही है। जी, जिस गांव से आप ये पूरी जानकारी दे रहे हैं वो गांव कौन सा है, अभी वहां की सिचुएशन क्या है? यहाँ पे ये बॉर्डर एरिया है, मैं एग्जैक्ट लोकेशन नहीं बताऊंगा। बॉर्डर एरिया है डिस्ट्रिक्ट कुपवारा का, बिल्कुल यहाँ के मेरे जहाँ पे मैं इस वक्त हूँ इसके आसपास 4-5 किलोमीटर के रेंज में ही कोई जगह ये है जहाँ से हमारी तरफ से या आगे पीछे कार्रवाई जारी है। वो थोड़ा सा आप समझ सकते हैं। जी बिल्कुल, क्योंि मुझे भी लोग जानते हैं, मैं वो चीज नहीं बताना जी जी बिल्कुल बिल्कुल नहीं, आप सेफ रहिए। जी जी, आप सेफ रहिए, सुरक्षित रहिए। और जिस तरह से बाकी लोगों ने ब्लैकआउट किया है, मुझे लगता है आपको भी ब्लैकआउट करना चाहिए। और शुक्रिया आपने दी हुई इस जानकारी के लिए। आपने वहाँ पे क्या फिलहाल सिचुएशन है इसके बारे में बहुत डिटेल में हमें बताया है, इसके लिए फिर से एक बार मैं आपका शुक्रिया करना चाहूँगी। ते स्थानिक होते आझाद, ज्यांनी ते ज्या भागामध्ये नेमके आहेत, बॉर्डर एरियामध्ये आहेत, तिथं नेमकं काय घडतं याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली। आणि अर्थात त्यांच्या माहितीतनं तिथे होणाऱ्या हल्ल्यांची किंवा त्या हल्ल्याला ज्या पद्धतीने परतवून लावलं जाते त्यातली तीव्रता आपण जाणून घेऊ शकलो। पण आता एक क्षणाचा अपडेट, काश्मीरमध्ये पाकचे 100हून अधिक ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आलेली आहे। दुपारपर्यंतचा आकडा 300चा होता आणि आता हा आकडा 400च्या पार गेल्याचं आपण बघतोय। पाकिस्तानचे एका पाठोपाठ एक ड्रोन जे आपल्यापर्यंत पोहोचतायत त्याला आपण आपल्या सुदर्शन चक्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे S-400च्या माध्यमातून जोरदार उत्तर देऊ करतोय। अवंतीपुरा, सोपोर, बारामुल्लामध्ये ड्रोन हे पाडण्यात आलेले आहेत। पाकिस्तानकडे जे हल्ले होतात सीमावर्ती भागांमध्ये, त्यामध्ये जर आपण पाहिलं जम्मू काश्मीर असेल, त्याचबरोबर पंजाबचा काही भाग असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर राजस्थानचा काही भाग असेल आणि आता पुढे गुजरातपर्यंत काही सीमावर्ती भागांमध्ये हे हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय। पण हे हल्ले आपण नाकाम करून सोडलेत। अगदी बरोबर आहे, कारण पाटणमधील सुद्धा काही गावांमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आला आहे। आणि एका ठिकाणी पंजाबमध्ये जेव्हा ड्रोन पडलं, ते ड्रोन एका गाडीवर पडलेलं आहे। भारतीय जवानांनी हे ड्रोन पाडलंय, जी आपली डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी हे ड्रोन पाडलं आणि त्यानंतर या गाडीने मात्र गाडीचा जो समोरचा भाग आहे त्याने पेट घेतल्याचं पाहायला मिळालं आणि दोघे जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। पण भारतीय जवान हे सज्ज आहेत, भारतीय लष्कर सज्ज आहे। ज्या पद्धतीने आगळीक केली जाते पाकिस्तानकडून, त्याला त्यांचे हे हल्ले परतवून लावले जात आहेत। मात्र भारताने जर उत्तर दिलं, प्रत्युत्तर दिलं तर मात्र पाकिस्तानला पळताभुई थोडी होईल। कारण आता ज्या बातम्या समोर येत होत्या सकाळपासून विशाल, त्याच्यामध्ये BLA जी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे त्यांनी तर 1/3 भाग बलुचिस्तान प्रांताचा हा आपण कॅप्चर केल्याचा दावा केलेला होता आणि आपण UN पर्यंत जाणार असल्याचंही सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे आता त्यांना अंतर्गत जी बंडाळी आहे त्याला सामोरं जावं लागतंय। त्याच्यानंतर जे सेना प्रमुख आहेत त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा एक नाराजी आहे। मग तिकडे तालिबानचा जो एक भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा, पख्तूनख्वा या भागामध्ये सुद्धा एक प्रकारे बंडखोरीची निशाणी या ठिकाणी दिसून येते। भारताने गेल्या 72 तासात केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचं आणि पाकिस्तानचं कंबरड जे ते जोरदार मोडलंय। अगोदर दहशतवाद्यांचे 9 तळ भारतीय सैन्याने नेस्तनाबूत केले, त्यानंतर लाहोरमधील पाकिस्तानची रडार सिस्टीम देखील आपण उद्ध्वस्त केली।
तर पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्लेही भारतानं परतावून लावलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान परत एकदा तिसऱ्या दिवशी जे आगळीक करताना दिसतंय त्याला आपण पुन्हा एकदा घरात घुसून उत्तर देणार यात शंका नाही. जी इनकी कोशिश हमेशा ये रहती है कि अवाम को टारगेट किया जाए, जनरल आजाद मैं एक मिनिट के लिए आपको रोकना चाहूंगी क्योंकि एक बड़ी अपडेट है. 10 शहरांमध्ये ड्रोन दिसलेले आहे. सर्व ड्रोन हवेतच नष्ट करण्यामध्ये यश आलं आहे भारतीय सैन्याला. त्यामुळे भारतीय सैन्याचं हे जे शौर्य आहे, ही जी कामगिरी आहे त्याला सलाम करावा लागेल. विशाल, पंजाबमध्ये एका पाठोपाठ एक 10 शहरांमध्ये स्फोटांचे आवाज आले. म्हणजे याचाच अर्थ पंजाब राज्यामधील जे शहरं आहेत त्यांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर जैसलमेरमध्ये असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं होतं पाकिस्तानकडून. मात्र भारतानं पाकिस्तानचे हे मनसुबे पुन्हा एकदा धुळीस मिळवलेले आहे. पाकिस्तानचं लष्कर हे सज्ज आहे 24 तास 24/7 आणि त्यामुळे तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये हल्ला करा, भ्याड हल्ला करा किंवा दिवसा हल्ला करा, कधी करा, मात्र भारताचं जे सैन्य आहे ते सज्ज आहे आणि तुम्हाला जोरदार प्रत्युत्तर आता देण्यासाठी मागणी सुद्धा केली जाते. कारण ज्या पद्धतीनं आगळीक सुरू आहे पाकिस्तानकडून त्याला उत्तर आता द्यावं लागणार आहे. तोपर्यंत पाकिस्तान काही शांत बसणार नाही असं या ठिकाणी दिसतंय. कारण शेकडो ड्रोन भारताच्या दिशेनं पाकिस्तानकडून पाठवले जात आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आपले गेस्ट आपल्यासोबत थेट काश्मीरमधून जोडले गेलेले आहेत आजाद हुसैन यांच्याकडे. आजाद हुसैन जी, आप बता रहे थे कि जो वहाँ के लोकल्स हैं उनका क्या कहना है? जी, लोकल्स भी बिल्कुल ऐसी स्थिति है, जंग की स्थिति में लोग थोड़े डरे रहते हैं, सहमे लेते हैं, बट एट द सेम टाइम इरादे बुलंद हैं और पूरी इस वक्त अवाम जो है वो देश की सेना के साथ में है. नुकसान उड़ी सेक्टर में कल हुआ, मार्केट को तबाह कर दिया गया, वहां पे लोकल मार्केट को तबाह किया गया और कुछ घरों को नुकसान पहुंचाया गया है. सिमिलरली डिस्ट्रिक्ट कुपवाड़ा के चौकीबल इलाके में जो चौकीबल सेक्टर है वहां पे अटैक किया गया, ड्रोन अटैक किया गया और मिसाइल गिराए गए घरों पे, आम लोगों के घरों पे, नागरिकों पे. लेकिन हमारी तरफ से भी भरपूर कोशिश की जा रही है और जो हमारी सेना है, जहां तक मैं ऑब्जर्व कर रहा हूं यहाँ पे बैठ के, तो यहाँ की तरफ से आम अवाम के ऊपर वो जो वहाँ की जनरल पॉपुलेशन है उस पर अटैक नहीं किया जा रहा है, बल्कि चुन चुन के जो आर्मी की उनकी बेसेस हैं या उनके पोस्टर्स हैं उन पे निशाना बनाया जा रहा है. बिल्कुल, क्योंकि इंडियन आर्मी इनोसेंट लोगों पर अटैक नहीं करती है. पहले तो हमने जो दहशतगर्द है उन पर अटैक किया था, लेकिन अब जब पाकिस्तान हमारे ऊपर अटैक कर रहा है तो उनको जवाब देना बनता है. लेकिन अभी आप थोड़ी देर पहले बता रहे थे कि जमीन दहला रही है, इसका मतलब क्या है? इसका मतलब यह है कि जो हमारी तरफ से यहाँ पे जो भी फोर्सेस की तरफ से कार्रवाई चल रही है, जिससे हैवी लेवल पे जो शेलिंग हो रही है उसकी वजह से जमीन हिल रही है और सिमिलरली वहां से भी जो आ रहे हैं उनको हवा में गिराया जा रहा है. इसका मतलब यह है कि हेवी जो बड़े वेपन्स है उसका इस्तेमाल हो रहा है? बिल्कुल, बड़े वेपन्स का इस्तेमाल अब हो रहा है यहाँ पे. जी, तो वो कौन से हो सकते हैं, कैसी आवाजें आ रही है? ये बताना शायद उचित नहीं रहेगा इस समय, क्योंकि आप और मेरे साथ में पूरा देश ही नहीं बाकी कंट्रीज में भी इस चीज को लोग देख सकते हैं. और मैं उन चीज के बारे में नहीं बताना चाहूंगा सिक्योरिटी रीजन की वजह से. आजाद, मैं ये जानना चाहूंगा आपसे कि ये अटैक जो थे ये एक्सपेक्टेड थे. आज तीसरा दिन है कि वापस एक बार ड्रोन स्ट्रेटेजी अटैक जो है वो किए जा रहे हैं. क्या एटीआर जो है वो वहां पे लिए जा रहे हैं? बिल्कुल, ये सोची समझी साजिश के तहत किया जा रहा है और कल रात को भी वहां से अटैक किया, फिर उसकी जवाबी कार्रवाई पूरी रात सुबह 4 बजे तक यहाँ से चलती रही. डिफरेंट पिकेट्स पे निशाना बनाया गया. नीलम वैली, खास करके नीलम सेक्टर को यहाँ पे कुपवाड़ा की ओर से, और सिमिलरली उड़ी सेक्टर में जो चकोटी मुजफ्फराबाद का इलाका है वहां तक पूरे इनके खास चौकियों पे निशाना बनाया गया और वहां पे हैवी नुकसान हुआ. आजाद, मैं थोड़ा सा रोकना चाहूंगी. एक अपडेट हमारे पास में है. जम्मू काश्मीर मध्ये बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला होता, तो हाणून लावलेला आहे भारतीय लष्करानं. आणि आणखी एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे पंजाबमध्ये एका पाठोपाठ एक 10 शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत. याचाच अर्थ 10 शहरांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. जवळपास 1.5 तासामध्ये 10 शहरांमध्ये ड्रोनचे हल्ले दिसलेले आहेत. 8-8:30 वाजल्यापासून विशाल आपण बघतोय की पाकिस्ताननं पुन्हा एकदा कालच्या सारखी आगळीक करायला सुरुवात केलेली आहे. काल सुद्धा शेकडो ड्रोन भारताच्या दिशेने पाठवले होते, वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य केलं होतं. तर 20 पेक्षा जास्त शहरांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्लॅन होता, मात्र भारतीय सेनेनं तो हाणून पाडलेला होता. एकही त्यांचं जे शेकडो ड्रोन जेव्हा आले त्याच्यापैकी एकही जो प्लॅन आहे तो यशापर्यंत पोहोचलेला नाहीये. सर्व काही नाकाम झालंय. मात्र आज तरी सुद्धा
पाकिस्तानकडून अशा पद्धतीनं आगळीक केली जाते. श्रीनगर असेल, जम्मू काश्मीर असेल, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमधील कुपवाडा असेल किंवा LOCचा जो भाग आहे त्या ठिकाणी एकीकडे त्यांच्याकडून फायरिंग सुरू आहे, तर दुसरीकडे ड्रोन सुद्धा पाठवले जात आहेत. फिरोजपूर, पंजाबमधील काही शहरांना सुद्धा लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जवळपास 1.5 तासामध्ये 10 शहरांमध्ये हे ड्रोनचे आवाज ऐकू आल्याची माहिती आहे. स्फोटांचे आवाज ऐकू आले, याचाच अर्थ जे ड्रोन भारताच्या दिशेने येत होते त्यांना आकाशामध्ये नाकाम करण्यात आलं आहे आणि त्यानंतर हे आवाज आले असतील. बिलकुल. पुन्हा एकदा आजच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडनं जो हल्ला केला जातोय त्यामध्ये ड्रोन अटॅक स्ट्रॅटेजी जी आहे ती दिसून येते. परत एकदा काही नागरी वस्त्या असतील किंवा आपले एअरबेस असतील, लष्करी तळ असतील, यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पण आपल्याकडे आहे S-400 तंत्रज्ञान, सुदर्शन चक्र, जे एकदा सुटलं की ते मारा करूनच परतीचा प्रवास करतं. अशा पद्धतीने या आपल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 100पेक्षा अधिक ड्रोन्स आहेत ते आपण त्यांचे हाणून पाडलेले आहेत. अमृतसर असेल, अमृतसरचा काही भाग असेल, पठाणकोट असेल, पठाणकोटमध्ये देखील ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न, तिथल्या एअरबेसवरती ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न जो तो करण्यात आला. आणि आता अमृतसरमध्ये गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आवाज येतोय. जी फायरिंग केली जाते, हेवी शेलिंग जे ते दोन्ही बाजूने होताना दिसतोय, त्या आवाजामुळे तिथं असणाऱ्या घरांना देखील हादरे बसतात. जसं आता थोड्या वेळापूर्वी आमचे एक गेस्ट आझाद जे स्थानिक जे आहेत त्यांनी सांगितलं की जमीन दहल रही आहे, म्हणजे जमिनीला देखील हादरे बसताना दिसतात. कारण हेवी डिप्लॉयमेंट जी आहे ती सध्या बॉर्डरवरती करण्यात आलेली आहे या सगळ्या हल्ल्यांना उत्तर देण्याकरता. त्यामुळे L-17 असेल, S-400 असेल किंवा इतर बोफोर्स तोफा असतील, त्या तोफांच्या माध्यमातून पाकिस्तानकडनं जे शस्त्रसंधीचं उल्लंघन वारंवार होतंय किंवा जो हल्ला करण्यात येतोय त्याला उत्तर दिलं जातं. अवंतीपुरा, श्रीनगर एअरबेस लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपलं एअरबेस कसं उद्ध्वस्त करता येईल याचा हा प्रयत्न होता. पण हा प्रयत्न देखील आपण आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आपल्या शस्त्रांच्या माध्यमातून हाणून पाडलेला. परत एकदा सांगतोय, आता क्षणाची ताजा अपडेट असं आहे की अवंतीपुरा, श्रीनगर आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी असणारे जे एअरबेस आहेत ते लक्ष करण्याचा प्रयत्न. परत एकदा आज बॉर्डर एरियाच्या जवळपास असणाऱ्या लष्करी तळांना आज लक्ष करण्याचा जो प्रयत्न होता तो आपण हाणून पाडलेला आहे. काही ठिकाणी ड्रोन पडलेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळताना आपण बघतोय. ही एका ठिकाणची दृश्य जी आपल्याकडे आलेली आहे. कदाचित ਜਿਵੇਂ 21 ਹੋਇਆ ਜਿਹੜਾ ਇਨਸੀਡੈਂਟ ਜਿਹੜਾ ਸਾਹਮਣੇ ਆਇਆ, ਬਾਕੀ ਸਾਰੀ ਸਾਡੀ ਟੀਮਸ ਬਾਹਰ ਹੈ ਤੇ ਅਸੀਂ ਦੇਖ ਲਾਂਗੇ ਜੇ ਕੁਝ ਵੀ ਹੋਊਗਾ. ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਦੀ ਨਾਕਾਮੀ ਨਹੀਂ ਮੰਨਦੇ, 4 ਤੋਂ 5 ਫਾਇਰ ਹੋਏ, ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਬਲੈਕ ਆਊਟ ਕੀਤਾ ਗਿਆ, ਲਾਈਟਾਂ ਚੱਲ ਰਹੀ ਸੀ. ਨਹੀਂ ਉਹ ਤਾਂ ਇਮੀਡੀਏਟਲੀ ਜਦੋਂ ਸਾਡੇ ਕੋਲ ਇਨਫੋਰਮੇਸ਼ਨ ਉਹਦੀ ਆਈ ਸੀ ਉਦੋਂ ਹੀ ਨਾਲ ਦੀ ਨਾਲ ਹੋਏਗਾ. ਮਤਲਬ ਵੀ ਨੀ ਨਾਟ ਪੈਨਿਕ, ਐਵਰੀਥਿੰਗ ਇਜ਼ ਨਾਈਸ. ਆ ਗਈ ਹੈ ਇੰਜਰਡ ਹੈ, ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਵਿਲ ਟੇਕ ਕੇਅਰ ਆਫ ਦੈਟ. ਜੀ ਤਾਂ ਇਹ ਜਿਹੜੀ ਜਿਸ ਜਗ੍ਹਾ ਦੇ ਉੱਪਰ ਇਹ ਬਲਾਸਟ ਹੋਇਆ, ਕੋਈ ਹੋਰ ਵੀ ਜ਼ਖਮੀ ਹੋਣ ਦੀ ਸੂਚਨਾ ਹੈ? ਦੇਖੋ ਇਹ 3 ਜਣੇ ਦੀ ਸੂਚਨਾ ਹੈ, ਦੇਖੋ ਇਹ 3 ਜਣੇ ਦੀ ਸੂਚਨਾ ਹੈ, ਬਾਕੀ ਹਜੇ ਕੋਈ ਹੋਰ ਸੂਚਨਾ ਨਹੀਂ. ਤੇ ਇਹ ਵੀ ਬਰਨ ਇੰਜਰੀਜ਼ ਹੈ ਮੋਸਟ ਪ੍ਰੋਬਬਲੀ, ਬਾਕੀ ਜਾ ਕੇ ਅੰਦਰ ਦੇਖਾਂਗੇ. ਸਰ ਕਿੰਨੇ ਕਿ ਧਮਾਕੇ ਹੋਏ ਸਰ? ਕਿੰਨਾ ਕੁ ਹਮਲਾ ਕੀਤਾ ਸਰ ਕਿੰਨੇ ਕਿ ਧਮਾਕੇ ਹੋਣ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਸੁਣੀ ਹੈ? ਧਮਾਕੇ ਕੀਤੇ ਗਏ ਨੇ ਪਾਕਿਸਤਾਨ ਚਲੋ ਜਿਹੜੇ ਡਰੋਨ ਸੀਗੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਮੈਜੋਰਿਟੀ ਡਰੋਨਸ ਨੂੰ ਜਿਹੜੇ ਆਰਮੀ ਵੱਲੋਂ ਨਿਊਟਰਲਾਈਜ਼ ਕਰ ਲਿਆ. ਬਾਕੀ ਜਿਹੜੇ ਕੁਝ ਆਹ ਜਿਵੇਂ 21 ਹੋਇਆ ਜਿਹੜਾ ਇਨਸੀਡੈਂਟ ਜਿਹੜਾ ਸਾਹਮਣੇ ਆਇਆ, ਬਾਕੀ ਸਾਰੀ ਸਾਡੀ ਟੀਮਸ ਬਾਹਰ ਹੈ ਤੇ ਅਸੀਂ ਦੇਖ ਲਾਂਗੇ ਜੇ ਕੁਝ ਵੀ ਹੋਊਗਾ. ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਦੀ ਨਾਕਾਮੀ ਨਹੀਂ ਮੰਨਦੇ, 4 ਤੋਂ 5 ਫਾਇਰ ਹੋਏ, ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਬਲੈਕ ਆਊਟ ਕੀਤਾ ਗਿਆ, ਲਾਈਟਾਂ ਸਾਰੀਆਂ ਚੱਲ ਰਹੀ ਸੀ. ਨਹੀਂ ਉਹ ਤਾਂ ਇਮੀਡੀਏਟਲੀ ਜਦੋਂ ਸਾਡੇ ਕੋਲ ਇਨਫੋਰਮੇਸ਼ਨ ਉਹਦੀ ਆਈ ਸੀ ਉਦੋਂ ਹੀ ਨਾਲ ਦੀ ਨਾਲ. तर अंतर्गत कलह सुरू आहे. त्याचबरोबर हे सर्व हल्ले भारताकडून परतवून लावले जात आहेत, तरी सुद्धा पाकिस्तान मात्र मागे हटायला तयार नाही असंच दिसून येते. बिलकुल मोठी बातमी. कुपवाडा उरी सेक्टरमध्ये पाककडून पुन्हा गोळीबार करण्यात येतोय. शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे, पण याला परत एकदा सशक्तपणे सणसणीत असं उत्तर भारतीय सैन्य देताना दिसतंय. म्हणजे ज्या प्रकारे तिथं वारंवार हेवी शेलिंग त्यांच्याकडनं केली जाते त्याच्या अधिकच्या प्रमाणात दुपटीने आपल्याकडनं त्यांना शस्त्राच्या माध्यमातून, तोफेच्या माध्यमातून उत्तर जे ते दिलं जाते. कुपवाडा उरी सेक्टरमध्ये पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे. जे काल घडलं ते आज देखील घडताना आपण बघतोय. पाकिस्तान अजूनही शहाणं झालं नाही असंच म्हणता येईल. त्यामुळे आज भारत केवळ त्यांचे ड्रोन पाडण्यापुरतं भूमिका मर्यादित ठेवतंय की काल ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आपण ड्रोन हल्ले केले तसंच आज पुन्हा एकदा घडतंय का, किंवा त्यापेक्षा अधिकचं एक मोठं उत्तर दिलं जात आहे का, हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. कारण पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दलांना पूर्णतः मोकळीक दिली आहे. जर पाकिस्तान आगळीक करतंय, 1 पाऊल पुढे टाकतंय तर 2 पाऊल तुम्ही पुढे जा, असं त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आझाद हुसैन हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत थेट कुपवाड़ामधून. त्यांच्याकडे आपण जाऊयात. आझाद हुसैन जी, क्या आप नज़ारा देख रहे हैं आसमान में, क्योंकि कल जिस तरह से ड्रोन आ रहे थे पाकिस्तान की तरफ से, क्या आज भी वैसा ही कुछ है?
जी, आज शाम को ही प्रयास किया गया पाकिस्तान की ओर पे डिफरेंट एरियाज में अटैक करने का, जिसमें पूरा नॉर्थ कश्मीर है, कुपवारा जिला का टंगधार सेक्टर है, केरन सेक्टर हो और उरी सेक्टर में। लेकिन हमारे जो डिफेंस सिस्टम है वो पूरी तरह से उनको नाकार कर रहा है। जिस तरह से कल लगभग 99% जो है उरी सेक्टर में जितने भी ड्रोन अटैक किए गए या फिर मिसाइल अटैक किए गए, उनको कामयाबी के साथ मार गिराया गया रास्ते में ही। चंद एक जगह पे कुछ नुकसान हुआ है, जहाँ पे जैसे कल एक कार पे जो ड्रोन अटैक किया गया, सिविलियंस जा रहे थे, तो अभी कोशिश की जा रही है उनकी तरफ से ज्यादा सिविलियन को अटॅक करके नुकसान आझाद पहुंचाना। हुसेन जी, थोडासा रोखणं चाहूंगी, एक ब्रेकिंग न्यूज आहे, पाकचे ड्रोन हवेतच नेस्तनाबूत करण्यात आले आहेत। पंजाबमध्ये सुद्धा विशाल पाकिस्तानचे ड्रोन आले होते, पण ते हवेतच नेस्तनाबूत करण्यात आले, ते भारताच्या जमिनीला सुद्धा टच करू शकलेले नाही आहेत। पंजाबमध्ये हे पाकचे 4 ड्रोन पाडण्यात आले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, आज पुन्हा एकदा आगळीक पाकिस्तानकडून आणि शेकडो ड्रोन भारताच्या दिशेनं भिरकावले जात आहेत, भारताच्या दिशेनं झेपावत आहेत? बरोबर आहे। खास करून जर बघितलं, पंजाबमध्ये शेकडोच्या संख्येने जे ड्रोन आले होते, त्यापैकी 4 ड्रोन जे आले आहेत ते पाडण्यात आलेले आहे। इतरही ड्रोन जे आहेत त्यांना देखील पाडण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। सोबतच पंजाबमध्ये हे जे ड्रोन आले होते यांना हवेतच त्यांना नष्ट करण्यात आलेले आहे। पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रत्येक ड्रोनला उत्तर दिलं जात आहे आणि प्रत्येक फायरला देखील उत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानचा प्रयत्न आहे की एकीकडे LMG आणि MMGच्या माध्यमातून गोळीबार करायचा, दुसरीकडे खास करून जर बघितलं आपण तुझ्याकडनं अपडेट आपण अशाच पद्धतीने घेऊ। आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज, कर्तारपूरमध्ये देखील स्फोटाचे आवाज येत आहेत। जो सीमावर्ती भाग आहे, पंजाब असेल, राजस्थान असेल, त्याचबरोबर जम्मू असेल, शिवाय इतरही पुढल्या काही सीमावर्ती भागांमध्ये असे हल्ले केले जाऊ शकतात। पण आता एक क्षणाचा अपडेट आपल्याला कळतंय की कर्तारपूरमध्ये देखील स्फोटाचे आवाज येत आहेत, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न। पण हे हल्ले आपण परतवून लावतोय। कर्तारपूर कॉरिडॉर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कर्तारपूरची गुरुद्वारा ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येनं भाविक जे ते जात असतात, शीख बांधव जात असतात, त्याच कर्तारपूर कॉरिडॉर जवळ स्फोटांचे आवाज येत आहेत असं आपल्याला कळतंय। आणि काल आपण जर पाहिलं तर पाकिस्तानकडनं काही धार्मिक स्थळांना देखील लक्ष करण्यात आलेलं होतं आणि आज देखील तसं जर ते काही करतायत तर याचं एक जोरदार उत्तर कालप्रमाणे भारतीय सैन्य आज पुन्हा एकदा त्यांना देईल। गुरदासपूरच्या कर्तारपूर कॉरिडॉर जवळ स्फोटाचे आवाज येत आहेत अशी आता क्षणाला माहिती मिळते। अगदी बरोबर आहे विशाल, पुन्हा एकदा जाऊयात आजाद हुसैन यांच्याकडे। आजाद हुसैन जी, जिस तरह से गुरुद्वारा को यहाँ पर टारगेट बनाया जा रहा है, इसके पीछे क्या रणनीति हो सकती है, क्या खुराफात हो सकती है पाकिस्तान की? ये पाकिस्तान की नाकाम साजिश है ताकि रिलीजियस लाइन्स पे डिवाइड किया जाए, लेकिन ये उनकी गलतफहमी है। पूरा देश, पूरा हिंदुस्तान, हिंदू, सिख, ईसाई जो भी हैं, हम सब मिलके पूरे देश की सेना के साथ में है और हम इस वक्त तैयार है। इस वक्त मैं आपको बता रहा हूं कि इस वक्त यहाँ की जमीन दहल रही है, पूरी आक्रामक तरीके से यहाँ पे जवाबी कार्रवाई हो रही है हमारी सेना की ओर से। और जहाँ पे भी ये जो वनरेबल एरियाज थे वहाँ से लोगों को पहले ही इवैक्यूएट किया गया। पूरी सेक्टर में जो कल गोलीबारी हुई और आज दिन को लगभग सैकड़ों की तादाद में लोगों को बारामूला में शिफ्ट किया गया रिलीफ कैंप्स में, जो कि गवर्नमेंट ने पूरे प्रॉपर प्लानिंग के साथ एस्टैब्लिश किए हैं। सिमिलरली डिस्ट्रिक्ट कुपवाड़ा हो जो या जो और भी बॉर्डर एरियाज हैं उनके लिए पूरे जो ये गुरुद्वारा पे अटैक किया गया है ये बहुत ही अनफॉर्चुनेट है, ये उनकी नाकाम साजिश है। और जस्ट ये एक मैसेज देना चाहते हैं ताकि, लेकिन इससे हम रोक रहा हूं मैं। एक अपडेट है परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। दुपारीच नरेंद्र मोदींनी तिन्ही लष्कराच्या प्रमुखांची बैठक घेतलेली होती आणि आता या हल्ल्यानंतर परत एकदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढली रणनीती नेमकी काय करावी किंवा त्या संदर्भातले जर काही निर्णय घेण्यात आलेले असतील तर त्याची सहमती घेण्याकरता ते नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले असावेत असा एकूण अंदाज आहे। पण आता क्षणाला आपण बघतोय की परत एकदा सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानकडनं ठिकठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जम्मूमध्ये तर आपण त्यांचे 100पेक्षा अधिक ड्रोन जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। पण आता पुढला निर्णय अत्यंत सशक्त आणि मोठा घेणं भारताला आवश्यक ठरणार आहे। अगदी बरोबर आहे विशाल, आणि त्यासाठीच कदाचित या भेटीगाठी असतील, कारण आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं तर पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख त्याचबरोबर NSA अजित डोवाल यांच्यासोबत बैठक झालेली होती। याशिवाय स्वतंत्र एक बैठक सुद्धा झालेली होती, त्याच्यामध्ये रॉ असेल किंवा IB जे प्रमुख आहेत तेही सहभागी झाले होते। आणि आता परराष्ट्र मंत्र्यांसोबतची ही बैठक, त्याच्यामुळे नेमकं काय आता ठरवलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान जम्मू पंजाब सीमेजवळील लखनपूरमध्ये ड्रोन पाडल्याची माहिती समोर येते, तर एकीकडे पाकिस्तानकडून आगळीक केली जाते, कुरापती सुरूच आहेत। कुरापती पाकिस्तानच्या, मात्र भारतीय सैन्य सज्ज आहे आणि भारताकडून
जशास तसं उत्तर दिलं जात आहे. जे ड्रोन भारताच्या दिशेने येतात त्यांना हवेतच फोडलं जात आहे, पाडलं जात आहे. आणि लखनपूर नॅशनल हायवे जवळ सुद्धा ड्रोन पाडल्याची माहिती समोर येते. लखनपूर नॅशनल हायवे इथं ड्रोन पाठवलेला होता पाकिस्ताननं, मात्र तो पाडण्यात भारत यशस्वी झालाय. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, काय सांगाल? आपण बघतोय की आज ज्या तीव्रतेनं पाकिस्तानकडून हल्ले केले जात आहेत, काल ज्या पद्धतीनं रात्रीच्या सुमारास हल्ले सुरू केले होते आणि आजही तसेच हल्ले इथं आपल्याला दिसून येत आहेत, त्यामुळे कालच्या पेक्षा हे जास्त ड्रोन आहेत असं म्हणता येईल का? किंवा जास्त ठिकाणांना जर बघितलं कालचे जे हल्ले होते, ते हल्ले जर बघितलं आपण तर त्या हल्ल्यांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आज जम्मूच्या सेक्टरमध्ये जे आहेत कमी ड्रोन येत आहे, पण इतर भाग पंजाब आणि इतर भागांमध्ये जर बघितलं आपण काश्मीरच्या भागांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले जात आहे. या दरम्यान पाकिस्तानची एक पोस्ट आहे अंतमुखान म्हणून, ती भारतीय सेनेने नष्ट केल्याची सगळ्यात मोठी बातमी या घडीला पुढे आलेली आहे. पाकिस्तानची एक पोस्ट जे तिथे चौकी म्हणतात आपल्या भाषेमध्ये, त्याला चौकी म्हणता येईल, ती चौकी नष्ट केलेली आहे. आणि